पहाडीसाठी म्हणून केंद्रीय पथक दाखल झाले। या पथकानं शेतकऱ्यांची अक्षरशः क्रूर चेष्टा केली आहे। सोलापुरात केंद्रीय पथकानं चक्क रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या उजेडात शेती नुकसानीची पाहणी केली। या पथकानं मोहोळच्या कोळेगावमध्ये रात्रीच्या अंधारात सीना नदीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। नुकसानीची पाहणी करायला एक महिन्यानंतर केंद्रीय पथक सोलापुरात आलंय खरं, पण त्यांना रात्रीचा मुहूर्त सापडलाय। एवढ्या व्यस्ततेतून वेळ काढत या पथकानं रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या मदतीनं पुरामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी केली आणि पाहणीचा हा देखावा केलाय। सकाळचीही वाट न पाहणाऱ्या या पथकानं आता तितक्याच तत्परतेनं मदतही मिळवून द्यावी अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना नदीला महापूर आला होता, त्यामुळे शेती अक्षरशः खरवडून गेली आहे। पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। त्यानंतर राज्य आणि केंद्राकडून मदत मिळेल असं आश्वासन तर देण्यात आलं, पण नुकसानीची पाहणी करण्यासाठी जे केंद्रीय पथक आले ते शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करते। रात्रीच्या अंतरात काय नेमकी पाहणी हे पथक करणार आहे हे ते अधिकारी जाणो। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांच्याकडून। विश्वभूषण, इतक्या तत्परतेनं रात्रीची पाहणी करतायत, मग मदत सुद्धा इतक्या तत्परतेनं मिळणार आहे का? विश्वभूषण, रात्रीच्या अंधारामध्ये केंद्रीय पथक पाहणी करतंय, मदत इतक्या तत्परतेनं या पथकाकडून अर्थात केंद्राकडून केली जाणार आहे का? रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या उजेडामध्ये या केंद्रीय पथकानं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केलेली आहे। एकतर हे पथक महिनाभरानंतर आलं, महिनाभरानंतर काय नेमकी पाहणी करणार आणि तीही अंधारात नेमकी कितपत पाहणी करणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता आणि आता हे पथक मदत कसं करणार त्याकडेही लक्ष आहे।